संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोरुण, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. शैक्षणिक वर्ष 2025 व 26. बी.एड द्वितीय वर्ष. नाव प्रतीक्षा अनिल फंड. विषय क्रमांक 212. एक शैक्षणिक उत्पादन विकास. मार्गदर्शक प्राध्यापक श्री काळे सर. तर आज आपण इयत्ता 7वी घटक 5 अन्नपदार्थांची सुरक्षा याचा अभ्यास करणार आहोत. अन्न बिघाडास कारणी घटक. काही वेळा फळे, फळांच्या साली काळपट पडतात. काही पदार्थ कडवट किंवा घाणेरडा वास येतो. हे पदार्थ खाण्यास आरोग्यास चांगले नसतात. काही वेळा निसर्गतः मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. उदाहरणार्थ जास्त शिजवल्यामुळे, ओलसर जागी ठेवल्यामुळे, आरोग्य साठवण यंत्रामुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो. अन्नपदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यांमध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजे अन्नबिघाड होय. तर सुट्टीच्या दिवशी बाहेर गेल्यावर आपण परिसरातील आजूबाजूला पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर, वडापाव अशा अनेक पदार्थांना आवडीने खातो. हे पदार्थ कुठे बनवले जातात, कोणत्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले असतात, आपणास हे पदार्थ देणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ आहेत की नाही, त्यांनी स्वच्छ पाणी वापरले की नाही, स्वच्छ फळे, पालेभाज्या यांचा वापर केला की नाही याचा आपण कधीही विचार करत नाही. ते खाणे आपल्या आरोग्यात चांगले आहे की नाही याचाही विचार करत नाही. फळांचा रंग काळपट होणे, चव बदलणे, मांसाला आंबट वास येणे, शेंगदाणे खवट लागणे अशा प्रकारे बदल पदार्थात घडतात. हे सर्व बदल अंतस्थ घटकांमुळे होतात. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोचते, जसे आरोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे ते खराब होतात. काही अन्नपदार्थ उदाहरणार्थ दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लयुक्त असतात. काही अन्नपदार्थांचा धातूंशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव आणि कीटकनाशकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्नपदार्थ बिघडते. आपण जे रासायनिक द्रव्य वापरतो त्यामुळे शेतीमध्ये पिकाची चांगली वाढ होत नाही व ते पीक आपल्याला वेळेच्या आधीच आपल्याला बाजारात मिळते. त्यामुळेही आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो. अन्ननासाडीचे 2 प्रकार पडतात. संख्यात्मक अन्ननासाडी, गुणात्मक अन्ननासाडी. संख्यात्मक अन्ननासाडी म्हणजे चुकीच्या पद्धतीने शेती करणे, उदाहरणार्थ मुठीने पेरणे, अव्यवस्थित मळणी करणे, अयोग्य साठवण, वितरणाच्या चुकीच्या पद्धती, पंक्तीत अनावश्यक आग्रह. संख्यात्मक अन्ननासाडी होते. गुणात्मक अन्ननासाडी म्हणजे अन्न सुरक्षेच्या वेळी चुकीच्या पद्धतीने परिरक्षकांचा अतिरेकी वापर, अन्न अतिशिजवणे, भाज्या चिरून नंतर न धुणे, वितरणाच्या वेळेचा अंदाज चुकणे, समजा द्राक्षे, आंबे यांची अयोग्य हाताळणी यांमुळे गुणात्मक अन्ननासाडी. आपण जेवताना ताटात अन्न घेतो तेव्हा आपण आपल्या पोटाला लागेल त्याच्यापेक्षाही जास्त अन्नाचा वापर करतो आणि उरलेले अन्न आपण फेकून देतो. त्यामुळे आवश्यक तेवढेच अन्न ताटात घ्यावे, त्यामुळे अन्नाचा नाश होणार नाही. तर आपण अन्नाचा नाश होऊ नये म्हणून अन्न जास्त वेळ शिजू नये, शिल्लक अन्न योग्य पद्धतीने वापरावे, आवश्यक तेवढेच खरेदी करायचे, योग्य पद्धतीने साठवणूक ठेवणे, वापरण्यायोग्य तारीख आहे की नाही, एक्सपायरी डेट किती आहे हे पाहून घेणे, ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपलाच पाहिजे ह्या हेतूने ताटात अन्न घेणे यांसारखे उपाय करू शकतो. तर अन्न सुरक्षा दिन हा 16 ऑक्टोबर रोजी राबविला जातो. अन्न सुरक्षा दिनाचा काहीतरी उपयोग म्हणून आपण त्या दिवशी अन्न सुरक्षा करणे व अन्ननासाडी टाळणे, लागेल तेवढेच खाणे व आवश्यक तेवढेच घेणे याद्वारे आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करू शकतो. अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही शासकीय यंत्रणा आहे. अन्न सुरक्षितता आणि मानांकन
कायदा 2006 नुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण फसाई या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच अन्न परिरक्षण अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षक यांचा वापर केला जातो. या पद्धतीला अन्न परिरक्षण असेही म्हणतात. तसेच अन्न साठवण व अन्नाची सुरक्षा, फळांची तसेच विविध पालेभाज्यांची सुरक्षा करण्यासाठी अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि ते खराब होत नाहीत. अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकविणे, उकळवणे, हवाबंद डब्यात ठेवणे यांमुळं अन्न साठवण व सुरक्षा करू शकतो. गोठणीकरण कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. यासाठी आपण आपल्या घरामध्ये शीतकपाटाचा तसेच फ्रीज यांचा उपयोग करतो. किरणीयन या पद्धतीत अन्नपदार्थावर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरकांद्वारा निर्मित क्ष किरण वा किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरण. या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव, बुरशी व कीटकांचा नाश होतो. फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळे त्यांची हानी कमी होते. अनेक अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे, कांदे इत्यादी अन्नपदार्थात जास्त कालावधीसाठी टिकू शकतात. त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होतो. वायूच्या वापरामुळे वेपर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये ठेवल्यामुळे नायट्रोजन वायूचा उपयोग करून त्यातील कीटक आणि बुरशीच्या वाढीला आपण रोखू शकतो. त्यामुळे वेपर्स, अनेक प्रकारचे पदार्थ, फळभाज्या जास्त काळ टिकू शकतात. धुरीकरण यामध्ये धूर देऊन अन्न संरक्षित केले जाते. यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड वापरतात. पोत्यामध्ये धान्य भरल्यावर मेलॅथिऑनचा फवारा पोत्यांवर मारतात. त्यामुळे धान्य जास्त काळ टिकते. तसेच आपण आज पाहणार आहोत की अन्नपदार्थ आणि त्यातील भेसळ कशा प्रकारे रोखू शकतो. दूध, पाणी. आता दुधामध्ये पाण्याची जास्त प्रकारे भेसळ केली जाते. त्यासाठी आपण एक चाचणी करून पाहू. दुधाचा एक थेंब काचपट्टीवरती ठेवून काचपट्टी थोडी तिरकस करा, जेणेकरून दुधाचा थेंब खाली ओघळेल. त्यामुळे आपल्याला असे समजते की काचपट्टीवर ओघळण्याची पांढरी खूण न दिसल्यास दुधात पाणी मिसळलेले असते. तसेच मिरची पावडर, त्याच्यामध्ये विटांची भुकटी टाकतात. 1 चमचा मिरची पावडर चंचू पात्रात घेऊन त्यात अर्धे चंचू पात्र भरेल एवढे पाणी घ्यायचे. द्रावण ढवळून 5 मिनिटे स्थिर करण्यासाठी ठेवायचं. त्यातून आपल्याला असा निष्कर्ष मिळतो की जर पाण्याच्या तळाशी लाल थराचा साठा जमा झाला असेल तर मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळलेली आहे हे समजते. आणि हळद पावडर, त्याच्यामध्ये मेटॅनिल येल्लो याची भेसळ असते. परीक्षा नळीत चिमूटभर हळद पावडर घेऊन त्यात थोडे पाणी टाकून मिश्रण ढवळून घ्यायचे. त्यात थोडे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल टाकून त्याच्यामुळे आपल्याला असे समजते की तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामुळे मिश्रणाला लालसर रंग येतो. हळद पावडरमध्ये मेटॅनिल येल्लोची भेसळ असेल तर त्याचा रंग लालसर येतो. त्याचप्रमाणे रव्यामध्ये भेसळ असेल तर लोहकण टाकतात. रव्यातून एक चुंबक फिरवला की चुंबकास लोह किस चिटकल्यास रव्यात लोह किसाची भेसळ आहे असे आपल्याला समजते. धन्यवाद.